सम्राटचे शब्द रघुवीरच्या कानात खंजिरासारखे घुसले. त्याचा संताप अनावर झाला. मॅनेजर समोर त्याची अब्रू उतरली होती. तो एक शब्दही न बोलता तिथून निघून गेला. इकडे सम्राट आणि सुहाणी दोघही तयार झाले होते. सम्राट तिला फिरायला घेऊन बाहेर पडला. ज्या परिस्थितीत दोघांचं लग्न झालं होतं त्यानंतर सम्राट तिला कधीच इतकं फिरायला घेऊन गेला नव्हता जितकं एक नवरा आपल्या बायकोला घेऊन जातो. पण आता तो सुहाणी सोबत प्रत्येक क्षण जगत होता आणि त्याने ते जगायलाच हवं होतं. संपूर्ण दिवस दोघही फिरत राहिले. सुहाणी तर खूप आनंदात होती. सम्राट तिची खूप काळजी घेत होता. खाण्यापिण्यापासून उठण्या बसण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीकडे तो लक्ष देत होता. दुसरीकडे राघव हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्यासोबत काम करणारा सौरभ आपलं सामान आवरत घरी जाण्याची तयारी करत होता. काय रे सौरभ, आज लवकर घरी चाललास? राघवने विचारलं. हो यार, आज वेळेवर घरी पोहोचलो नाही ना तर पक्का माझा डिवोर्स होईल. रोज उशिरा गेल्यामुळे बायकोचा चेहरा कायम फुगलेला असतो. असं नको व्हायला की ती मला सोडूनच जाईल. तो हसला आणि तिथून निघून गेला. सौरभ तर निघून गेला, पण जाता जाता राघवची सगळी गुंतागुंत दूर करून गेला. ओ, म्हणजे आता समजलं मला. अनुजा माझ्यावर का रागावली आहे. म्हणजे ती मला मिस करत आहे. म्हणजे तिच्यासाठी मी काहीतरी महत्वाचं आहे. म्हणजे तिच्या मनात मी थोडी जागा तरी बनवली आहे. तो आनंदाने स्वतःशीच बोलत होता. चला, निदान आता तरी तुला अक्कल आली. मागून सुधाजींचा आवाज आला. मला तर वाटलं होतं तू कायम बुद्धूस राहशील. आई, तुम्ही इथे? राघव आश्चर्याने म्हणाला. मी तर तुला हेच समजवायला आले होते की आजकाल तू अनुजाला अजिबात वेळ देत नाहीयेस आणि म्हणूनच ती तुझ्यावर रागावली आहे. पण देवाचे आभार की तुला स्वतःला समजलं. हो आई, मी कामात इतका गुंतलो होतो की अनुजाकडे लक्षच राहिलं नाही. हे बघ बेटा, कामासोबत कुटुंबही तितकंच महत्वाचं असतं आणि अनुजा इतकी संवेदनशील मुलगी आहे की ती कधी स्वतःच्या मनातलं तुला सांगणार नाही. तुला समजून घ्यावं लागेल. असं होऊ नये की तिला वाटायला लागेल की तू तिला फक्त सियाची आई समजतोस, तुझी पत्नी नाही. राघवला सुधाजींचं म्हणणं पूर्णपणे समजलं. तुम्ही बरोबर म्हणताय आई. चला तुम्ही, मी येतो मागून. सुधाजी घरी निघून गेल्या आणि राघवही पुढचे 2 दिवस सुट्टी घेऊन घरासाठी रवाना झाला. इकडे सम्राट आणि सुहानी पुन्हा हॉटेलमध्ये परत आले होते. सुहानी थोडी थकली होती. खोलीत येताच ती बेडवर पडली. सम्राटने तिच्यासाठी चहा मागवला आणि स्वतःही तिच्या शेजारी येऊन पडला. सुहानी त्याच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली, सम्राट, आपण घरी कधी जाणार? सम्राट तिच्या केसातून बोटं फिरवत म्हणाला, तू घरी जाऊ शकत नाहीस सुहानी. तुला काही दिवस इथेच या हॉटेलमध्ये राहावं लागेल. हे ऐकताच सुहाणी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. जणू विचारत होती, मी घरी का जाऊ शकत नाही. सम्राट उठून खिडकीजवळ गेला आणि पॅन्टच्या खिशात हात घालत म्हणाला, मी उद्या सकाळी परत जाणार आहे, पण तू इथेच राहशील. तुमच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? सुहाणी त्याच्या जवळ जात म्हणाली. सम्राट तिरकस हसत म्हणाला, बंड, रघुवीर सूर्यवंशी विरुद्ध बंड. इतक्या सहज विसरलीस का सगळं? त्या माणसाने आपल्यासोबत जे काही केलं ते नाही, त्याला शिक्षा मिळायलाच हवी. त्याने जे केलंय ना ते मी कधीच विसरू शकत नाही. पण सम्राट, त्याची काय गरज आहे? सम्राटने तिचं बोलणं मध्येच तोडलं. वेडेपणा करू नको सुहानी. ही गरजेची गोष्ट नाही. ही योग्य आणि अयोग्य याची गोष्ट आहे. चूक त्यांची आहे आणि शिक्षा त्यांना मिळणारच. तो क्षणभर थांबला आणि रागाने भरलेल्या आवाजात पुढे म्हणाला, इतकंच नाही, त्यांनी तुला मारण्याचाही प्रयत्न केला होता. इतकं बोलून तो मध्येच थांबला. सुहाणी सम्राटच्या छातीवर डोकं ठेवून डोळे मिटते आणि त्याच्या पाठीभोवती आपले हात घट्ट आवळत म्हणते, मला खूप भीती वाटते सम्राट. कुठे ते तुम्हाला काही? सम्राट तिला आपल्या मिठीत सामावत म्हणाला, मला काही होणार नाही. त्यांचा खेळ खूप झाला, पण आता नाही. हा खेळ त्यांनी सुरू केला असला तरी तो संपवणार मी आहे. आणि मनातून भीती काढून टाक. मी आहे ना? हे ऐकता सुहाणी त्याच्या छातीवर हलकसं मारत म्हणाली, तुम्ही तर मला सोडून जात आहात. तुमच्याशिवाय कसं राहू मी? चढू कुठले? ती खोटी नाराजी दाखवत बोलली आणि जाऊन खिडकीजवळ उभी राहिली. सम्राट तिच्या मागे गेला. मागून तिला आपल्या मिठीत घेत तिच्या कानाजवळ कुजबुजला. माझं फक्त शरीर जातंय. बाकी हृदय, मेंदू, लिव्हर, किडनी, फुफ्फुस सगळं इथेच आहे तुझ्याकडे. त्याचं बोलणं ऐकून सुहाणीला हसू आवरलं नाही आणि ती खळखळून हसू लागली. मग तिने वळून त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागली.
सम्राट तिची कंबर पकडत तिला स्वतःपासून थोडं दूर करत म्हणाला, खूप बारकाईने पाहत आहात मिसेस सूर्यवंशी. इरादा काय आहे? सुहानी खट्याळपणे हसत म्हणाली, इरादा तर तुम्हाला खाण्याचा आहे मिस्टर सूर्यवंशी. असं म्हणत ती त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवते आणि हलकसं चावते. आ! सम्राटच्या तोंडून नकळत आवाज निघतो. तू तर खूपच बदमाश झाली आहेस यार. इतक्या जोरात कोण चावतं का? क्षणात सुहाणी पुन्हा त्याच्या जवळ येते. त्याच्या ओठांवर अलगद किस करत कुजबुजते. आज तर तुम्हाला पूर्णपणे माझंच करून टाकणार आहे. सम्राटही तिला घट्ट मिठीत घेतो. दोघंही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात हरवून जातात. कित्येक दिवसांची तगमग, विरह, भीती सगळं त्या मिठीत विरघळून जातं. दुसऱ्या बाजूला अनुजा बाहेर गार्डनमध्ये फेरफटका मारत होती. सुधाजींनी कारण सांगून सियाला आपल्या बहिणीकडे 2 दिवसासाठी नेलं होतं. खरं तर त्या मुद्दाम अनुजाला आणि राघवला एकांत मिळावा म्हणून हे सगळं करत होत्या. अनुजाचं मन मात्र सियाला पाठवायला तयार नव्हतं. तिच्याशिवाय घर तिला अगदी रिकामं वाटत होतं. पण सुधाजींना ती नकारही देऊ शकली नाही. राघव घरी येण्याआधीच सुधाजी सियाला घेऊन निघून गेल्या होत्या. अनुजा आपल्या विचारांमध्ये हरवून इकडून तिकडे फिरत होती. तिच्या मनात फक्त राघवच होता. राघवने जसं चुकीचं समजून घेतलं होतं की अनुजा त्याच्याशी लग्न करून खुश नाही, तसाच गैरसमज आता अनुजालाही झाला होता. तिलाही वाटू लागलं होतं की राघव तिला फक्त सियाची आई समजतो, पत्नी नाही. ती मनातच म्हणाली, खरंच राघव मला पत्नी मानत नाही का? पण लगेचच तिच्या मनातून दुसरा आवाज आला, पण तू कुठे त्याला नवऱ्याचा हक्क दिलास? तू स्वतःही तर फक्त सियाची आई बनून राहत आहेस. त्या आवाजाने जणू अनुजाला जाग आली. हो, खरंच तर आहे हे. मी स्वतःच कधी त्यांची पत्नी बनलेच नाही. मग ते माझे पती कसे बनणार? मी अजूनही माझ्या भूतकाळातच अडकून राहिले होते. त्या नात्याला धरून बसले होते, जे आता माझं राहिलंच नव्हतं. तिने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. पण आता नाही. आता मला माझ्या भूतकाळातून बाहेर पडायचं आहे. मनापासून जगायचं आहे. राघवसोबत माझ्या नात्याची नवीन सुरुवात करायची आहे. असं म्हणताना तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची सुंदर चमक उमटली. राघवसोबत घालवलेले क्षण तिच्या डोळ्यासमोर फिरू लागले. प्रेम आहे की नाही माहीत नाही, पण त्यांची साथ मला खूप आवडू लागली आहे. राघव, तुमच्या मनात माझ्यासाठी काही भावना आहेत की नाही माहीत नाही, पण एक प्रयत्न तर मी नक्कीच करणार. हा विचार करताच तिच्या ओठांवरचं हसू आणखीन गडद होत गेलं. ती पटकन आत जाते आणि कपाट उघडते. तिची नजर समोर ठेवलेल्या साड्यांवर पडते. त्या सगळ्या साड्या राघवने तिच्या लाख नकारानंतरही हट्टाने आणून दिल्या होत्या. त्यावेळी तो किती आनंदी होता, पण अनुजाने आजपर्यंत त्यातली एकही साडी घातली नव्हती. तिने कधी त्या गोष्टींकडे मनापासून लक्षच दिलं नव्हतं. मग ती एक निळ्या रंगाची साडी बाहेर काढते. त्यावर हलकसं सिल्वर वर्क होतं. आरशासमोर उभी राहून ती साडी स्वतःवर धरून पाहते आणि मग आंघोळीसाठी निघून जाते. काही वेळातच राघव घरी पोहोचतो. सुधाजी सियाला घेऊन त्यांच्या बहिणीकडे गेले आहेत हे त्याला माहीत नव्हतं. पण अनुजा त्याच्याबद्दल विचार करू लागली आहे या गोष्टीनेच तो खूप आनंदी झाला होता. तो डोरबेल वाजवतो. अनुजा नुकतीच तयार झाली होती. घड्याळात वेळ पाहत ती स्वतःशीच म्हणाली, यावेळी कोण आलं असेल? राघव तर उशिराच येतात. ती दरवाजा उघडते आणि समोर राघवला पाहून थक्कच होते. आज तो इतक्या लवकर येईल अशी तिला अजिबात अपेक्षा नव्हती. जिथे अनुजा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती, तिथे राघवची ही अवस्था काही वेगळी नव्हती. तोही तिच्याकडे न पापणी लावता पाहत राहिला. निळ्या रंगाची साडी तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत होती. त्यावर मॅचिंग डीप नेक ब्लाऊज, डोळ्यांमध्ये गडद काजळ, कपाळावर छोटीशी टिकली, भांगेत कुंकू, गुलाबी ओठ आणि एका बाजूला सोडलेले केस. राघव तर तिच्यावरून नजर हटवायलाच विसरला. त्याची ती नजर पाहून अनुजाच्या गालावर हलकीशी लाली पसरते. ती नजर खाली करत दरवाजातून बाजूला झाली आणि म्हणाली, आज तुम्ही लवकर आलात? तिचा आवाज ऐकताच राघव भानावर आला आणि स्वतःच्याच वागण्याने थोडासा ओशाळला. तो हलकसं हसत म्हणाला, आज तुझ्यासोबत वेळ घालवायला आलोय अनुजा. याच गोष्टीवरून तू माझ्यावर रागवली होतीस ना? हे ऐकताच अनुजाचा चेहरा आनंदाने खुलून जातो. तिच्या हृदयाची धडधड वाढते. जणू तिची चोरीच पकडली गेली होती. तिला काय बोलावं तेच समजत नव्हतं. मी तुमच्यासाठी पाडी घेऊन येते, असं म्हणत ती पटकन किचनमध्ये निघून जाते.
तिचं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. राघवही तिच्या मागोमाग किचनकडे जातो. बाहेर उभा राहून तो मनातच म्हणतो, आई बरोबर म्हणत होती. अनुजा कधीच स्वतःहून मनातलं बोलणार नाही. मला सगळं समजून घ्यावं लागेल. पण आता मला समजलंय, तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी जे दिसतंय त्यालाच प्रेम म्हणतात. काही हरकत नाही. तुझ्या मनातली गोष्ट मी तुझ्या ओठांवर आणूनच राहीन. मग तो हसत किचनकडे जात म्हणाला, आई आणि सिया दिसत नाहीयेत. कुठे गेले सगळे? अनुजा त्याला पाण्याचा ग्लास देत म्हणाली, आई म्हणत होत्या की मावशींकडे काही काम आहे. 2 दिवसांनी येतील. राघव लगेच समजून जातो की सुधाजी मुद्दाम त्यांना एकांत मिळावा म्हणून गेल्या आहेत. तो पाणी पितो, पण त्याची नजर सतत अनुजावरच खिळलेली होती. अनुजालाही त्याच्याकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. राघव ग्लास बाजूला ठेवत तिच्या थोडासा जवळ जात म्हणाला, आज तू खूप सुंदर दिसत आहेस अनुजा. अनुजा मनोमन त्याच्याकडून हेच ऐकायची वाट पाहत होती. पण पत्नी असल्यासारखं त्याच्याकडे हट्टाने कौतुक मागायची हिंमत तिच्यात नव्हती. ती गोंधळून म्हणाली, मी मी आत्ताच आले. असं म्हणून अनुजा जशी बाहेर जाण्यासाठी वळली, तितक्यात राघवने अचानक तिचा हात पकडून तिला आपल्या दिशेने ओढलं. राघव असं काही करेल याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती. तिचं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं, जणू ते उडी मारून बाहेर येईल. ती अजून राघवच्या त्या झटक्यातून सावरलीही नव्हती. तोच राघवने तिला दुसरा झटका दिला. त्याने आपला थंडगार हात तिच्या कमरेवर ठेवला आणि तिला अजून जवळ ओढून घेतलं. अनुजा तर अक्षरशः गोठूनच गेली. राघवकडे मान वर करून पाहण्याची तिची हिंमतच होत नव्हती. पण आज राघवचा अंदाजच वेगळा होता. त्याला सगळं समजलं होतं की एक जण लाजत असेल तर दुसऱ्याला बिनधास्त व्हावंच लागतं. अनुजाची अवस्था पाहून राघव मनातल्या मनात हसत होता. तो तिची हुनवटी पकडून वर करत म्हणाला, माझ्याकडे बघ ना. अनुजाने नकारार्थी मान हलवली. तिला स्वतःला समजत नव्हतं की ती काय करते. प्लीज बघ ना, राघव पुन्हा म्हणाला. यावेळी अनुजाची नजर वर उठली आणि राघवच्या नजरेत अडकली. राघवचा हात अजूनही तिच्या कमरेवरच होता. तो आपल्या बोटांना तिच्या कमरेच्या वरच्या बाजूला नेट हळू आवाजात म्हणाला, तुझ्या ब्लाऊजची दोरी सुटली आहे. हे ऐकताच अनुजाचे मोठे मोठे डोळे आणखीन मोठे झाले. तिला काही सुचलं नाही आणि ती पटकन दुसऱ्या बाजूला वळली. त्यामुळे तिची पाठ राघवकडे झाली. राघवच्या ओठांवरचं हसू अजून गडद झालं. अनुजाला तर हेही जाणवलं नाही की तिने काय केलं आहे. राघव आपले ओठ तिच्या कानाजवळ नेत कुजबुजला. गुड गर्ल असं म्हणत तो तिच्या ब्लाऊजची दोरी बांधू लागला. हे करताना त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या पाठीला होत होता आणि त्यामुळे ती पूर्णपणे बेचैन होत होती. अनुजाचे दोन्ही हात तिच्या साडीवर घट्ट आवळले गेले. पण स्वतःच्या त्या हालचालीची आठवण होताच तिच्या ओठांवर हलकीशी स्मितरेखा उमटली. खरंच वेडी आहे मी, ती मनातच म्हणाली. झालं. राघवच्या आवाजाने ती भानावर आली आणि लगेचच त्याच्यापासून दूर झाली. तुमच्यासाठी काही बनवू का? तिने नजर चोरत विचारलं. तिच्या प्रत्येक हालचालीतून स्पष्ट जाणवत होतं की तिला राघवला खूप काही सांगायचं आहे, खूप काही विचारायचं आहे. पण एक तर तिला शब्द सापडत नव्हते आणि दुसरं म्हणजे तिची लाज तिला थांबवत होती. राघव तिची प्रत्येक हालचाल निरखत होता. तो मनात म्हणाला, सर्वात आधी तुझी ही लाज मला घालवायची आहे अनुजा, आणि मी ते करून दाखवेनच. तो पुढे म्हणाला, एक काम करूया, आज बाहेर जेवायला जाऊया. खूप दिवस झाले आपण कुठे फिरायलाही गेलो नाही. तू तर आधीच तयार आहेस, मी पटकन तयार होऊन येतो. असं म्हणत तो आपल्या खोलीत निघून गेला. अनुजा मात्र तिथेच उभी राहून त्याच्याकडे पाहत राहिली. राघवच्या जवळीकीचा स्पर्श तिला अजूनही जाणवत होता. दुसऱ्या बाजूला हॉटेलमध्ये सम्राट आणि सुहाणी दोघंही एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून बेडवर पडले होते. सुहाणीने सम्राटचा शर्ट घातला होता, जो तिच्या मांडीपर्यंत येत होता. सम्राट शर्टलेस होता आणि सरळ झोपला होता. सुहाणी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच्यावर पडली होती. तिचा एक हात त्याच्या पोटाभोवती घट्ट गुंडाळलेला होता. सम्राट तिच्या केसांशी खेळत म्हणाला, झोप आता, झोप येत नाहीये का? सुहाणी एखाद्या लहान मुलीसारखी त्याला बिलगत म्हणाली, उद्या सकाळी तर तुम्ही निघून जाणार आणि आजची रात्रही मी झोपून घालवू का? नाही, आजच्या रात्री खूप साऱ्या गप्पा होणार आहेत. सम्राटने तिचं वाक्य मध्ये तोडत विचारलं, आणि आणखीन काय?
तो खोडकर सुरात बोलला. सुहाणीला त्याचा अर्थ समजला. ती त्याच्या छातीवर हलकसं मारत म्हणाली, "आणखी काही नाही, फक्त गप्पा होतील." ती आपला क्यूटसा राग दाखवत म्हणाली. सम्राट तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतो. "नेहमी अशीच राहा," असं म्हणत तो आपल्या हातांनी तिच्या कमरेभोवती अजून घट्ट विळका घालतो. सुहाणी त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली, "मी जास्त दिवस तुमच्याशिवाय राहू शकत नाही. आजोबांना धडा शिकवण्यासाठी तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकर करा आणि मला तुमच्या सोबत घेऊन चला, बस." जवळ ती आपला हुकूमच सुनावत म्हणाली, "मलाही तुझ्यापासून दूर राहण्याची इच्छा नाही. तुला काय वाटतं? तुला सोडून जाताना मला आनंद होतोय? नाही सुहाणी, मी आतून किती तडपतोय हे मी तुला सांगू शकत नाही. पण मला आपल्या प्रेमाला ताकद बनवायचं आहे, कमजोरी नाही. आणि आता ही गोष्ट तुलाही समजून घ्यावी लागेल." सुहाणी चेहरा वर करून त्याच्याकडे पाहत म्हणाली, "म्हणजे?" इकडे राघव आपल्या खोलीत तयार होण्यासाठी जातो. तो कपाट उघडून कपडे काढू लागतो. इतक्यात अनुजाही त्याच्या मागोमाग तिथे येते. "अनुजा बघ ना, माझी ग्रे कलरची शर्ट सापडत नाहीये." अनुजा त्याच्या जवळ जात म्हणाली, "एक गोष्ट सांगू का राघव?" ती थोडी संकोचात बोलली, "अनुजा, मी किती वेळा सांगितले तुला, तू माझ्याशी बिनधास्तपणे बोलू शकतेस. मला काही विचारण्याची तुला गरज नाही. पूर्ण हक्काने, अजिबात न लाजता तू मला काहीही सांगू शकतेस. माहीत आहे, जेव्हा तू मला इतक्या संकोचाने विचारतेस ना, तेव्हा मला असं वाटतं की तू अजूनही माझ्यासोबत सहज झालेली नाहीस." तो सलग बोलत होता, जणू आज नाही बोलला तर पुन्हा कधीच बोलू शकणार नाही. अनुजा मात्र एकटक त्याच्याकडेच पाहत होती. मग तिने नजर खाली झुकवत हळू आवाजात म्हटलं, "मला असं वाटायला लागलं की तुम्ही माझ्याशी लग्न करून खुश नाही आहात. तुम्ही मला तुमची पत्नी मानत नाही." हे बोलून ती शांत झाली. पहिल्यांदाच अनुजाने पुढे होऊन कोणतीही झिजक न ठेवता आपल्या मनातली गोष्ट सांगितली होती. हे पाहून राघवच्या ओठांवर समाधानाचं हसू उमटलं. चला, निदान अनुजाने आपल्या मनातलं सांगितलं तरी, तो मनातच म्हणाला. मग तो तिच्याकडे चालत गेला आणि पुढच्या क्षणी तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. अनुजाची नजर अजूनही खालीच होती. "आणि तुला असं का वाटलं?" त्याने तिच्या अधिक जवळ जात विचारलं. अनुजाचं हृदय आणखीन वेगाने धडधडू लागलं. "ते म्हणजे तुम्ही." राघव तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणाला, "बोल ना अनुजा. तुम्ही रोज उशिरा घरी येता आणि सकाळी लवकर निघून जाता म्हणून." अनुजाने इतक्या निरागसपणे हे सांगितलं की राघव पुन्हा एकदा तिच्यात हरवून गेला. त्याचं मन तर करत होतं की तिला घट्ट मिठीत घ्यावं आणि सांगावं की तिच्याशी लग्न करून तो स्वतःला किती नशीबवान समजतोय, तो तिच्यावर किती प्रेम करतो. पण काहीतरी विचार करून तो शांत राहिला. मग तो तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, "आणि जर मी म्हणालो की तुझ्याशी लग्न करून मी खूप खुश आहे, खुश नाही, खूप 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 खुश." पहिल्यांदाच राघव तिच्या इतक्या जवळ येत होता. पहिल्यांदाच तो तिच्याशी एका मित्रासारखा नाही, तर नवऱ्यासारखा बोलत होता. राघवचं बोलणं ऐकून अनुजाचा चेहरा आनंदाने खुलून गेला. तिचं मन तर करत होतं की राघवच्या मिठीत जावं, पण नेहमीप्रमाणे तिची झिजक पुन्हा तिच्यामध्ये येऊन उभी राहिली. "आणखी काही तक्रार आहे का मॅडम?" राघव मिश्किल अंदाजात म्हणाला. अनुजा हसत त्याच्यापासून थोडी मागे झाली आणि कपाटातून एक शर्ट काढत म्हणाली, "आज तुम्ही हा शर्ट घालणार, ग्रेवाला नाही." असं म्हणत तिने ब्लॅक रंगाचा शर्ट त्याच्या हातात दिला. राघवने लगेच तिच्या हातातून तो शर्ट घेतला. "जशी तुमची इच्छा मॅडम." असं म्हणत तो हसला आणि त्यासोबतच अनुजाही हसली. त्यानंतर दोघंही डिनरसाठी बाहेर गेले. पूर्ण वेळ राघव अनुजासोबत काही ना काही बोलत होता आणि नेहमी शांत राहणारी अनुजाही आज त्याला पूर्ण साथ देत होती. एकूणच दोघंही खूप आनंदात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे सम्राट उठून जाण्यासाठी तयार झाला होता. सुहाणी अजूनही झोपली होती. तयार झाल्यानंतर सम्राटने कोणाला तरी फोन केला आणि मग सुहाणीला उठवायला तिच्या जवळ गेला. तिच्या दोन्ही गालावर किस करत तो म्हणाला, "गुड मॉर्निंग मिसेस सूर्यवंशी." सुहानी डोळे किलकिले करत त्याच्याकडे पाहत म्हणाली, "गुड मॉर्निंग माझे सडू." असं म्हणत ती उठून बसली. "अरे, तुम्ही इतक्या लवकर रेडीही झालात?" ती चेहरा पाडून म्हणाली, "हो, आता तू तुझं सगळं बालिशपण बाजूला ठेवून माझं बोलणं ऐकणार आणि समजून घेणार आहेस." तो गंभीरपणे म्हणाला. सुहाणीही गंभीर होत म्हणाली, "ठीक आहे." सम्राट तिला उचलून आपल्या कुशीत घेतो
आणि बाथरूमकडे नेत म्हणतो, "आधी लवकर अंघोळ करून रेडी हो. बाकीचं मी तुला नंतर सांगतो. आणि रेडी होऊन गार्डनमध्ये ये. ओके?" असं म्हणत त्याने तिच्या गालावर हलकसं थोपटलं. थोड्या वेळाने सुहाणी तयार होऊन गार्डनमध्ये आली, जिथे सम्राट नाश्त्यासाठी तिची वाट पाहत होता. पीच रंगाचा अनारकली सूट, ओले मोकळे केस आणि हलकासा मेकअप. ती खूप सुंदर दिसत होती. सम्राट तर तिच्याकडे पाहतच राहिला. ही मुलगी ना माझं जानच कठीण करून ठेवलं आहे. हद्द आहे, तो मनातच म्हणाला. तेवढ्या सुहाणी त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसत म्हणाली, हद्द नाही, बेहद्द आहे तुमच्यावरचं प्रेम. असं म्हणत तिने त्याच्याकडे पाहून एक डोळा मारला. सम्राटच्या ओठांवर हलकीशी स्माईल आली. सुहाणीने पाहिलं की पूर्ण हॉटेलमध्ये त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं, फक्त काही वर्कर सोडून. इथे दुसरे लोक का नाही आहेत सम्राट? ती नाश्ता करत विचारते. आधी नाश्ता संपव, मग सांगतो. काही वेळानंतर दोघांचाही नाश्ता संपला. तेवढ्यात काही लोक बाहेर आले आणि सुहाणी समोर येऊन उभे राहिले. सुहाणी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. सम्राट तिचा सर्वांशी परिचय करून देत म्हणाला, ही डॉक्टर निलिमा, जी कायम तुझ्यासोबत राहून तुझी काळजी घेईल. आणि ही नर्स, जी सावलीसारखी कायम तुझ्यासोबत असेल. मग तो सुहाणीचा हात पकडून तिला हॉटेलच्या पूल साइड एरियाकडे घेऊन गेला. हे हॉटेल मी विकत घेतलं आहे. आजपासून या हॉटेलची मालकीण तू आहेस. सुहाणी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, पूर्ण हॉटेल विकत घेण्याची काय गरज होती? काही दिवसांचीच तर गोष्ट आहे. नंतर कुठे आपण इथे राहणार आहोत? ती त्याच्या बरोबरीने चालत म्हणाली. सम्राटने तिचा हात अजून घट्ट पकडत म्हटलं, कारण माझ्या सुहाणीला कोणतीही तकलीफ व्हायला नको. आणि या अवस्थेत तर अजिबात नाही. मला नाही वाटत की तू एका खोलीत बंद होऊन बसावं. जिथे मन करेल तिथे जा, फिर, जे मनाला वाटेल ते कर. सुहाणी उदास होत म्हणाली, पण माझं मन तर तुमच्याशिवाय काहीच करायला तयार होत नाही. ते तर तुमच्या सोबतच निघून जातं. हे बोलताना ती खूप खिन्न झाली. सम्राटला समजलं की त्याच्या जाण्याने ती किती दुखावली आहे. मग तो तिच्या समोर येत तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, जर मी तुझं हृदय घेऊन जातोय, तर बदल्यात माझं हृदयही तुला देऊन जातोय ना? सुहाणी हलकसं त्याच्या छातीवर मारत म्हणाली, सम्राट, तुम्ही पण ना, इकडे माझा जीव जातोय आणि तुम्हाला मजाक सुचतोय? सडू कुठले. असं म्हणत ती तोंड फुगवून दुसरीकडे पाहू लागली. कदाचित डोळ्यात आलेलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करत होती, पण ती सम्राटपासून काहीच लपवू शकली नाही. सम्राटने तिचा चेहरा आपल्या दिशेने वळवला आणि तिला अचानक मिठीत घेत म्हणाला, हद्द करतेस यार. तुला माहित आहे ना, मी तुला रडताना पाहू शकत नाही. पण सुहाणी त्याच्या छातीला बिलगून हुंदके देत रडू लागली. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.